शेतकरी मित्रांनो नमस्कार. लोकशिवारच्या या नवीन भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला रिस्पॉन्स देताय त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही लोकशिवारच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ज्या पिकाचे आम्ही व्हिडिओ बनवतोय त्या पिकाच्या शेतकऱ्यांना तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांचं जे पिकाचं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळेल आणि अल्टिमेटली त्यांचं जे उत्पादन आहे किंवा जो फायदा आहे तो वाढवण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर मागच्या भागामध्ये आपण कलिंगडाच्या अन्नद्रव्य नियोजनाबद्दल चर्चा केली होती. हो. आणि त्या व्हिडिओला जो तुम्ही रिस्पॉन्स दिला आणि जे काही कमेंट आले आम्हाला, त्याच्यावर आम्ही हा नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्लॅन करतो, ज्याच्यामध्ये आपण कलिंगडाचे जे एकात्मिक कीड आणि रोग नियंत्रण आहे हो. त्याच्यावरती बोलणार आहेत. तर तेजस, ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला आपल्याला कलिंगडाच्या अन्नद्रव्याबद्दल, तर त्याबद्दल काय सांगशील? एक तर सगळ्यात पहिला कलिंगडाचा व्हिडिओ आपण जो बनवला होता की लागवडीचा हंगाम हा रमजानच्या हिशोबाने जर नियोजन बरोबर. करताय, तर त्यामध्ये एक शेतकऱ्यांची कमेंट अशी आली होती की तुम्ही व्यापाऱ्यांना जागा करताय हा. की कधी भाव पाडायचा. हा. तर मित्रांनो असं नाही, भाव हे ठरतात तर ते फक्त व्यापारी नाही ठरू शकत. नक्कीच व्यापाऱ्याच्या द्वारेच आपण माल विकतो, परंतु भाव हे व्यापारी नाही ठरवत. एक तर तुम्ही करत असलेला सप्लाय आणि असलेली मागणी, बरोबर. याचं जर गणित जुळलं तर आपले भाव कमी जास्त होतात. याचं गणित जर चुकलं तर मग मार्केटमध्ये मंदी येते. त्यामुळं रमजानमध्ये जर लागवडीचं नियोजन करत असाल तर रमजान साधारण 15 फेब्रुवारीला चालू होतोय. रमजान संपताना आपला माल येईल बाजारात असं करू नका. बरोबर. जर करायचंय तर रमजान सुरू होताना येईल बरोबर. अशा पद्धतीने करा. कमीत कमी लोकशिवारचं चॅनल जे शेतकरी पाहत आहे त्यांनी तरी ही गोष्ट अवलंबा आणि त्यातून आपल्याला फरक जाणवेल. तर तिच्यासारखी एक पॉईंट सांगतो, जे कलिंगड आहे ना ते साधारणतः 2 आठवडे चांगले राहू शकतं. हो हो. आणि त्याच्यामुळं असं प्लॅनिंग करा की रमजानच्या सुरुवातीला आपलं कलिंगड बाजारात गेलं बरोबर. पाहिजे, जेणेकरून जे रमजानचे सुरुवातीचे 15 ते 20 दिवस आहे तेव्हा ते कलिंगड वापरलं जाऊ शकतं. जर आपण ते नंतरच्या 15 दिवसामध्ये प्लॅनिंग केलं तर असं होतं की बऱ्याच वेळा रमजान संपायच्या 7-8 दिवस आधी व्यापारी परचेस बंद करून देतात, करतात. कारण त्यांचे हो. रिक्वायरमेंट फुलफिल झालेली हो. असते आणि त्याच्यानंतर रेट पडतात. आणि हो. त्यामुळे बरेच शेतकरी असं म्हणतात की आम्ही रमजानला धरून लागवड केली होती पण बरोबर. आम्हाला त्याच्यात दर मिळाले नाहीत. नाही, त्याला दुसरं एक कारण आहे ना, जे एक्सपोर्ट होतं. म्हणजे बरोबर. आपल्याकडून काही जे सगळ्यात जास्त आखाती देशाला कलिंगड जातं ते बरोबर. भारतातलं जातं. बरोबर. आता एक्सपोर्ट केल्यानंतर म्हणजे आज जर एक्सपोर्ट माल घेतला तर तो तिथं बरोबर. खाणाऱ्याला पोहोचेपर्यंत बरोबर. कदाचित 30 दिवसाचा कालावधी. बरोबर. बरोबर. म्हणजे तुमच्या कलिंगडाच्या खरेदीचा टाइम बघा, तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला 15 फेब्रुवारीला रमजान चालू होते तर 15 फेब्रुवारीलाच प्लॉट रेडी ठेवा, बरोबर. बरोबर. तर त्याचे पैसे होतील. बरोबर. त्यानंतर तुम्ही जर प्लॉट येत असेल साधारण एक आठवडाभर तर ठीक, बरोबर. त्यानंतर काही होणार नाही. ही पण गोष्ट लक्षात बरोबर. घ्या आणि त्या अनुषंगाने नियोजन करा. तर हा पहिल्या व्हिडिओच्या बाबतीत आपलं बरोबर. अनुभव किंवा मत बोललो. अन्नद्रव्याच्या बाबतीत आपण सविस्तर सांगितलं. मला वाटतं शेतकऱ्यांच्या मनात काही शंका नसतीलच, परंतु तरी पण बरेचसे शेतकरी काही कमेंट करून आताही या व्हिडिओवर विचारू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाबद्दल आजचा विषय. तर आता कलिंगड रब्बी हंगामात आपण उत्पादन घेतोय तर येणाऱ्या समस्या कोणत्या, म्हणजे खास करून जे रमजानसाठी नियोजन करते त्यांच्यासाठी ते पहिल्या टप्प्यात बोलू. बरोबर. आणि जाता जाता नंतर जे उन्हाळी हंगामात करतील त्यांच्यासाठी. बरोबर. कलिंगड लागवडीच्या वेळेला कलिंगडाची रोपं लावताना काळजी घ्यायची की थंडीमध्ये आपण जर रोप लावतोय तर आपण दिवसा लावायचं, म्हणजे सकाळच्या वेळेला लावायचं, संध्याकाळच्या वेळेला लावायचं नाही. म्हणजे दिवसभराचं जे काही तापमान आहे बरोबर. त्याचा फायदा रोपाला होईल. ज्यावेळेस तुम्ही उन्हाळ्यात लावता त्यावेळेस ते रोप संध्याकाळी रात्री लावलं पाहिजे, म्हणजे संध्याकाळी 4-5 नंतर, म्हणजे रात्रीची जी काही कमी तापमान आहे त्याचा फायदा त्या रोपाला. बरोबर. तर या 2 गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. दुसरी गोष्ट की कलिंगडाची लागवड केल्यानंतर जर रोप लावताय तर रोप पुन्हा लागवड केल्यानंतर त्वरित पहिलं काम काय करायचंय तर ठिबक चालवायचं नाही, ठिबक आधी द्यायचे, पुनर्लागवड करायची. आणि पुनर्लागवड केल्यानंतर पुनर्लागवड संपली की लगेच पाठीमागून आपल्याला पंपाद्वारे किंवा बादलीने पाणी आळवणी करायची. बरोबर. पाणी बुडाजवळ आळवणी करण्याचं कारण की फक्त त्या मुळाजवळ ते पाणी राहावं आणि माती आणि पहिलं जे कोकोपीट आहे त्याचा सांदा भरणी व्हावी, त्यासाठी ते पाणी ठिबकनी पाणी कुठेही जाणार आहे आणि त्याच्या दोन्हीमधला जो काही गॅप आहे तो भरून नाही निघणार. त्यासाठी तुम्हाला हे आळवणी चूळ भरणी ती आपण करणं गरजेचं. बरोबर. हे दुसरं काम. आता काही शेतकरी चूळ भरणी करताना त्यातच ह्युमिक वापरतात, बरोबर. काही जण त्यात बुरशीनाशक वापरतात, तो वापरू शकता. किंवा मी तर सांगेल पहिली चूळ भरणी करा आणि दुसऱ्या दिवशी जे काही तुम्ही करणार आहे परत तर त्यावेळेस आळवणी करा. त्या आळवणीमध्ये एक तुम्ही सिस्टमिक इन्सेक्टिसाइड जसं की थायमेथोक्साम आहे किंवा इमिडाक्लोप्रिड आहे, हे सिस्टमिक इन्सेक्टिसाइड वापरा. आणि त्याच्या जोडीला एक बुरशीनाशक आणि शक्यतो कॉपर युक्त बुरशीनाशक ते तुम्ही वापरा. आणि ह्युमिक जर आधी चूळ भरणी नसेल वापरलं तर ह्युमिक वापरा. या 3 गोष्टींचं आळवणी ही आवर्जून करा, जेणेकरून मर रोग होणार नाही,
सेटिंग चांगली होईल, म्हणजे काय म्हणतो ना, रोपस्तावर होतील बरोबर आणि मुळी त्याची चालायला मदत होईल. बरोबर. जेव्हा आपण ही प्रक्रिया करणार आहे, तेव्हा हं. आपल्याला 2 फायदे होणार. सगळ्यात हो. पहिल्यांदा जो डॅम्पिंग ऑफ जो रोग येतो, हो. जो आपल्या जमिनीच्या शेजारी बरोबर. आपली रोपं काळी पडतात आणि उपटून येतात, त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळणार आहे. दुसरा एक फायदा होणार आहे, ज्यावेळी रोपं लावली जातात आणि जर सुरुवातीला जर त्याच्यात कीटकनाशक नसेल, तर जी अळी आहे, हो. ती रोपं येऊन खाते. कटवर्म वगैरे कटवर्म असतात, हां, ते खातात आणि त्याच्यामुळे आपल्या रोपाचं नुकसान होतं. नुकसान होतं. तर ह्या दुहेरी समस्येपासून आपल्याला यातून समाधान मिळतं हो. आणि आपली रोपं एस्टॅब्लिश होण्यासाठी चांगली मदत होते आणि पुढे चालून त्याची चांगली वाढ होते. हां, आता जे कटवर्मचा उल्लेख केला, तर कटवर्मसाठी तर मी तर म्हणेल, ज्यावेळेस तुम्ही बेड ओले करताना जे पाणी देता, म्हणजे हां. पुनर्लागवडीच्या 1 दिवस आधी, हं. तर त्याच वेळेला एक कीटकनाशक क्लोरोसायपरयुक्त बरोबर. किंवा बाजारात क्विनाल्फॉस यासारखं ज्याला दुर्गंध आहे, बरोबर जे असं कीटकनाशक सोडून द्या, हं. जेणेकरून कटवर्मच येणार नाही. बरोबर आणि मग बाकीचे जे रस शोषक किडे वगैरे, त्याला थायमेथोक्झाम वगैरे किंवा इमिडाक्लोप्रिड काम करतात. काम करतात. हा झाला एक भाग. आता कलिंगडाला 2 वेळा तुम्ही भांड्याने किंवा काय म्हणतो ना, ग्लासनी. ग्लासनी म्हणा किंवा पंपानी म्हणा, हं. चूळ भरलेली असेल. बरोबर मग आता तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तुम्ही ठिबक चालवू शकता आणि गरजेनुसार पाणी द्या, त्याच्याने ते स्टेबल होईल. बरोबर आता रोप लावायचं का बी लावायचं, याच्यावर पण शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. तर थंडीमध्ये कृपया करून आपण रोपच निवडा, बरोबर म्हणजे प्लॉट आपला एकसारखा होईल. म्हणजे खास करून रमजानचं नियोजन करता येतं तसं. हं. आणि ज्यावेळी डिसेंबर महिना संपेल, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्चची जी लागवड आहे, त्यावेळेस तुम्ही बी अवश्य लावू शकता. बरोबर काही अडचण येणार नाही. मग थोडा प्लॉट काय म्हणतो ना, उगवण बियाची तिथं चांगली होईल. पण नर्सरीतून रोपं आणली तर एकसारखी उगवण झालेली, एकसारख्या वाढलेली रोपं जर मिळाली, तर तुमचा प्लॉट एकसारखा होण्यास तुम्हाला फायदा होईल. बरोबर आणि याचा दुसरा उपयोग, की आपला कालावधी वाचेल आणि आपलं तिथं त्या कालावधीमध्ये 15-1 दिवसाचा जो कालावधी, त्यामध्ये खर्च आणि आपलं जी काही वेळ आहे ती पूर्ण वाचेल. त्याच्या बदल्यात आपण नर्सरीवाल्याला थोडंसं 2-5 रुपये जे वाढून देणार आहे, तर तिथं आपल्याला ते बरोबर फायदा होऊ शकतो. बरोबर तेजस, आता आपण हे लागवड झाल्यानंतर पहिला जो आपला डोस आहे टप्पा आहे, त्याच्याबद्दल टप्प्याबद्दल बोललो. जो दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या कीड येतात, तर कुठल्या कुठल्या बुरशी येतात आणि त्याचं कसं नियोजन करायचं? आता पुनर्लागवडीनंतर पहिली सगळ्यात महत्वाचा धोका आहे, जसं कटवर्मचा, तो आपण आधी बंदोबस्त केला. आता दुसरा जो फॉलियर डॅमेज आहे, म्हणजे पानांकडून येणारा, तर तो नागाळीचा आहे. हमकस कलिंगडात नागाळी येते. नागाळी नियंत्रणाला आपल्याला 2 पर्याय आहेत. एक तर तुम्ही निंबोळी अर्क वापरा. निंबोळी अर्काने नागाळी थांबते आणि प्रतिबंधात्मक जर वापरलं तर अवश्य थांबते. म्हणजे जो पहिला स्प्रे, तर त्याच्यात निंबोळी अर्क वापरा. जर थोडासा तुम्हाला प्रादुर्भाव जाणवला, तर तुम्हाला बाजारामध्ये डेलिगेट हा एक पर्याय किंवा अबामेक्टिन हा एक दुसरा पर्याय. आता डेलिगेट आणि अबामेक्टिन जर वापरले, तर निंबोळी अर्कापेक्षा त्याच्यात काय फरक आहे? बरोबर तर डेलिगेट किंवा अबामेक्टिन जर वापरले, तर फुलकिड्यांवरही आपल्याला फायदा मिळेल. बरोबर आणि अबामेक्टिन तर लाल कोळीवरही काम करेल. बरोबर तर त्याचा दुहेरी तिहेरी फायदा आपल्याला तिथे मिळू शकतो. पण निंबोळी अर्क सगळ्यात स्वस्त आणि चांगला पर्याय नागाळीसाठी. बरोबर हा पहिल्या टप्प्यातला काय म्हणतो ना, कीड. आणि म्हणूनच आपण ज्यावेळी आपण त्याचे बेड बनवणार आहे, तुम्ही वरच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता. ज्यावेळी बेड बनवणार आहे त्यावेळी जर निंबोळी पिंडेचा वापर आपल्या बेडमध्ये केला, तर शक्यतो ही जी समस्या आहे त्याच्यापासून आपण सुरुवातीपासून योग्य पद्धतीने समाधान घेऊ शकतो आणि कमी प्रमाणात येऊ शकते ही समस्या. हा, मग हा पहिला टप्पा आहे, तर तुम्हाला त्याची फवारणी करावी लागेल. त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे, तर तो रस शोषक किडींचा आहे. थंडीचे दिवस आहे, मावा कीड हमखास येईल. पांढरी माशी थोड्याफार प्रमाणात येईल. मावा आणि पांढरी माशी कीड जर राहिली, तर मोझॅकची किंवा जे व्हायरस म्हणतो आपण, तर ती येण्याची पण समस्या असू शकते या कलिंगडामध्ये. बरोबर मग ही नियंत्रणात कशी आणायची? तर मावा किडीसाठी बाजारामध्ये कितीतरी सारे मॉलिक्यूल असतील, पण छाती ठोकपणे किंवा ज्याच्यावर मला 100% डोळे दाखवून विश्वास आहे, ते फ्लोनिकॅमाइड किंवा उलाला याचा वापर तुम्ही करा. तुम्हाला मावा किडीचा चांगला बंदोबस्त मिळेल. हेच तुम्हाला पांढरी माशीसाठी सुद्धा मदत करेल. परंतु मावा किडीसाठी ते अतिशय प्रभावी. जर पांढरी माशीचा प्रादुर्भाव जास्त असेल, तर मग पेगासेस हा चांगला पर्याय, की पांढरी माशीचं नियंत्रण मिळवण्यासाठी. तर अशा पद्धतीने पहिले 2 जे टप्पे, तर ते या किडीचे राहतील. त्याच्यानंतर आणखीन एक शेतकरी मित्रांनो आपल्याला समस्या येते, की आता ज्यावेळी आपण रब्बी हंगामामध्ये कलिंगड लावतो, त्यावेळी काय होतं, बऱ्याच वेळा थंडी फार प्रमाणात पडते. आपल्या शेतामध्ये धुकं सुद्धा बऱ्याचपैकी येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला जे काही वेगवेगळे बुरशीजन्य रोग आहेत त्याच्यासाठी ते आमंत्रणाचं काम करते. तर त्यासाठी एक काम करायचंय, जर आपल्या शेतामध्ये जर धुकं जास्त पडत असेल, तर जे आपलं घमेलं असतं, लोखंडी घमेलं, त्याच्यामध्ये धूर करायचं आहे आणि ते आपल्या शेताच्या ज्या साईडनी वारा असेल त्या साईडला ठेवून द्यायचे. जेणेकरून काय होतं, ते जे दव आहे ते आपल्या शेतापासून लांब पळवण्यासाठी मदत करतं, पांगवण्यासाठी मदत करतं आणि त्याच्यामुळे जे येणारे आपले रोग आहेत त्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येतं. सगळ्यात सोपं, शेतकरी बांधवांना तुम्ही रोज शेकोटी करा. बरोबर तिथं शेकायला जा. बरोबर आणि तिची वेळ शक्यतो सकाळी 6-7 ची ठेवा. बरोबर जेणेकरून शेतामध्ये जर तो धूर गेला, तर धुक्याचं प्रमाण कमी होईल, थंडी कमी राहील. बरोबर आता हा एक झाला भाग. जे प्रथमेश सरांनी तो उल्लेख केला, की थंडी वाढली तर भुरी रोगाची समस्या वाढते.
आणि सोबतच जर दव जास्त राहिलं तर करपा रोगाची बरोबर. वाढ. जर दव नसेल तर भुरीच टिकेल, आणि जर भुरी दव जास्त असेल तर भुरीपेक्षा करपा टिकेल. बरोबर. पण ह्या दोन्ही रोगांवर एकच पर्याय, म्हणजे हम्म. दोन्हींवर चालणारे असे जे बुरशीनाशक तर तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कार्बनडायझिम काम करेल, थायोफिनेट मिथिल म्हणजे जे रोको आहे ते काम करेल. त्यानंतर थोडा पुढच्या टप्प्यामध्ये जर गेले तर ताकद असेल किंवा अवतार सारखे घटक आहेत ते काम करतील. बरोबर. अजून थोड्या पुढच्या टप्प्यात गेले तर फॉलिक्युअर आहे किंवा स्कोर आहे, हा. तर हे बुरशीनाशक तिथं काम बरोबर. करतील. याचे तुम्ही वापर करू शकता. आणि थोडा ऍडव्हान्स म्हणलं तर मग तुम्हाला ॲझोक्सिस्ट्रॉबिन घटकयुक्त जे काय आहे, ॲझोक्सिस्ट्रॉबिन टेबिकॉनेझॉल आहे, ॲझोक्सिस्ट्रॉबिन आणि जे काही बाकीचे घटक आहेत तर ते तिथं तुम्हाला काम करतील. मग याचा उपयोग तुम्ही 2 किंवा 3 जे काही पर्याय आहेत तर यापैकी एक करू शकता. भुरी रोगासाठी आणि करपा रोगासाठी एकच पर्याय आहे, आणि दोन्हींवर तुम्हाला यापैकी जर कोणतंही बुरशीनाशक निवडलं तर तुम्हाला फायदा मिळू शकतो. कीटकनाशक आणि बुरशीनाशक असं तुम्ही एकत्र फवारणी करू शकता. बरोबर. आणि त्याच्या शक्यतो ही स्टेज जी असेल ती आपली जी फुलं फुलोऱ्याच्या लागायची आधी. कंडिशन हो, असते हो. त्याच्या आधीची कंडिशन आहे. हो. पण कलिंगडामध्ये अजून एक बघितलं की परागीकरण हे फार महत्वाचं आहे हो. फळाची सेटिंग होण्यासाठी आणि हो. त्याची साईज बनण्यासाठी. तर अशा वेळेला जेव्हा आपल्याला थोडासा रस शोषक किडीचा कीटकनाशकांचा गॅप द्यायचा असतो हो, किंवा हो. बुरशीनाशकाचा गॅप द्यायचा असेल तर त्यावेळेच्या 8-10 दिवसामध्ये कसं नियोजन केलं पाहिजे? मग त्याला परिस्थिती जर आपल्याला हँडल करायची तर फुलोरा अवस्थेच्या आधी जास्त कालावधीसाठी काम करणारे जे कीटकनाशक आहे जसं की डेलिगेट आहे त्याचा उपयोग तुम्ही करून घ्या, म्हणजे तुम्हाला जास्त दिवस रिझल्ट राहील. बुरशीनाशकाचा जर विचार केला तर ॲझोक्सिस्ट्रॉबिन सारखा घटक आहे किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबिन आणि टेबिकॉनल सारखा घटक आहे जो की 12, 15, 18 दिवसाचा प्रभाव देतो, ते तुम्ही करा. जर तुम्ही फवारणी कोणती केली, अन्नद्रव्याची केली, बुरशीनाशकाची केली, तरी पण मधमाशी येणार नाही. कीटकनाशकाची केली तर मधमाशी येणार नाहीच नाही, आलेली मधमाशी मरून जाईल. बरोबर. त्यामुळे तुम्हाला आधी हे नियोजन करायचं. आता मधमाशी ज्या वेळेस यायची त्या टप्प्यामध्ये तुम्हाला फवारणी टाळायची, आणि एकदा का फळ 1-2 फळं सेट झाली का तिथपासून पुढं तुम्ही फवारणी करू शकता. पण त्याच वेळेला धोका ज्यावेळेस फळधारणा किंवा फुलधारणा होत असते त्यावेळेस फुलकिडीचा असतो. बरोबर. मग ही फुलकिडी टाळायची कशी? तर डेलिगेटचा उपयोग केला तर आपल्याला रिझल्ट मिळेलच मिळेल. पण जर आपल्याला असं जाणवलं की फुलकिडीची समस्या ही आपल्याला जास्त भेडसावते तर तशा परिस्थितीत जमिनीतून म्हणजे ठिबकद्वारे तुम्ही सिस्टमिक इन्सेक्टिसाइड इमिडाक्लोप्रिड 70% आलं किंवा क्लोथिनियाडिन जे येतं 50% आलं, डेंटासो नावाचं, तर त्या दोनपैकी कोणतेही एक तुम्ही जर जमिनीतून सोडलं तर निश्चितच तुम्हाला फुलकिडीला चांगला प्रभाव मिळेल आणि ती फुलकिडी टाळू शकेल. आता काही शेतकऱ्यांची समस्या असते की ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइड म्हणजे जसं की निंबोळी अर्क वगैरे ते वापरलं तर मधमाशीला धोका नाही. पण मधमाशीला धोका नाही, पण त्याच्या वासाने उग्र वासाने ती मधमाशीच येणार नाही. बरोबर. किंवा तुम्ही काही फवारणी करायला गेली, ऍक्टिव्हिटी करायला गेली प्लॉटमध्ये तर ती भीतीने येणार नाही. बरोबर. मग तुम्हाला जर फवारणी करायचीच गरज पडली तर ती एकदम उशिरा संध्याकाळी करा आणि शक्यतो टाळा. मग तुम्ही ठिबकद्वारे याच्याद्वारे नियोजन चालवा. आणि त्याच वेळेला एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये फळमाशीची समस्या येते. मधमाशी जशी फळधारणेसाठी कारणीभूत आहे तशी फळ खराब करण्यासाठी फळमाशी. मग तिथं फळमाशीचे सापळे हे तुम्ही लावा. साधारणपणे फुल लागण्याच्या आधी लावा. हे पण गोष्ट लक्षात घ्या. बरेचसे शेतकरी काय करतात, फुलधारणा झाल्यानंतर लावतात. मग त्या फुलात तिने अंड घातलेलं असतं, तिथं आळी बांधणार असते, तीच डॅमेज करणार असते. तर फुल लागण्याच्या आधी कमीत कमी 3 ते 4 सापळे लावा. आणि एकदा फुलधारणा झाली की परत ह्या 3 ते 4 सापळ्यांचा ल्युअर बदला आणि अतिरिक्त अजून 3 ते 4 सापळे म्हणजे असे एकंदरीत 6 ते 8 सापळे आपल्या क्षेत्रामध्ये असू द्या. जोपर्यंत फळधारणा पूर्ण होत नाही तोपर्यंत मग शिकारी सापळे खूप स्वस्त आणि चांगले रिझल्टचे आहेत ते तुम्ही वापरा. 8-10 काय मी म्हणतो 12-15 जरी वापरले तरी चालतील. अशा पद्धतीने आपण नियोजन याचं करा. बरोबर. आणि ज्यावेळी आता आपली फळधारणा झाली, आपण सापळे लावले, सगळे केले, पण ह्याच वेळी आपल्या झाडांना जी झाडं असतात आपली कलिंगडाची वेली असतात त्या सगळ्यात जास्त कमकुवत असतात आणि त्याच वेळी आपल्याला जो मर रोग आहे त्याचा सगळ्यात मोठा अटॅक येतो. तर ह्या मर रोगाच्या नियोजनासाठी काय केलं पाहिजे? जसं आपण पाहिलं की सुरुवातीला आपण ड्रेंचिंग केली कॉपरयुक्त बुरशीनाशक किंवा रोको सारखा घटक किंवा जो काही आपण ड्रेंचिंगच्या माध्यमातून जे काही कीटकनाशक दिलं तर ते सुरुवातीला दिलं. आता मर रोग टाळायचा असेल तर प्रतिबंधात्मक आपण जैविक पद्धतीने जाऊ शकतो, ज्यामध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनास पुनर्लागवडीनंतर 20व्या दिवशी, 40व्या दिवशी, 60व्या दिवशी आपण देऊ शकतो. जर आपण 20, 40, 60 हे जर शेड्यूल केलं तर जैविक पद्धतीने आपण प्रतिबंध करू शकतो. पण जर आपल्याला रासायनिक करायचं असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल की ज्यावेळेस ड्रेंचिंग आपण लागवडीच्या वेळेला केली तशी ड्रेंचिंग आपल्याला 1 महिन्याने आणि तशी ड्रेंचिंग आपल्याला दुसऱ्या महिन्यात असं 2 वेळा करावं लागेल. मग दुसऱ्या ड्रेंचिंगला मेटेलेक्झेल बँकोझेप चालेल किंवा एलिएट चालेल, जो फोसेटिल घटक आहे तो चालेल. आणि तिसरी जी ड्रेंचिंग आहे तर त्या तिसऱ्या ड्रेंचिंगला बाजारामध्ये मॉन्सेरिन येतं किंवा एव्हरगोल्ड एक्सटेंड येतं, यासारखे भारीतले जे काही बुरशीनाशक आहे ते तुम्ही देऊ शकता. पण मर रोग लागण्याच्या पूर्वी. एकदा मर रोग लागला
तर तुम्ही करायला गेले तर त्याचं फारसा असा तुम्हाला परिणाम जाणवणार नाही. बरोबर तर याच्यावर तुम्ही काम करू शकता. मग तेजस, आता मर रोगाचा टप्पा झाला, आता आपण हो. शेवटचा कलिंगडाचा टप्पा आहे. तर त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे जेणेकरून बऱ्याच वेळी आपल्याला वेल सुकणे हो, हो. ही समस्या येते आणि एकदा वेल सुकायला लागले की त्यात दोन नुकसान होतं. जी फळाची साईज झाली पाहिजे ती ती साईज होत सुद्धा नाही. बनत नाही आणि आणि दुसरं जी फळं गुणवत्ता आहेत येत नाही. ती गुणवत्ता येत नाही आणि ती फळं कमकुवत राहतात. बरोबर. कधी कधी ती फळं शेतातच डॅमेज होतात किंवा पोकळ राहतात. हो. तर तो जो टप्पा आहे वेल सुकणे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? जसं मी सांगितलं मॉन्सेरिन असेल, एव्हरगोल्ड एक्सटेंड असेल किंवा आपलं एलियट फॉसेटिला असेल, ड्रेंचिंग केली. तसं तुम्ही एखादं सिस्टेमिक फंगिसाइड स्प्रे पण करू शकता. कॅब्रिओटॉप त्यासाठी अतिशय चांगले किंवा जे ॲमिस्टार ऑप्टी म्हणून जो नवीन घटक आलेला आहे, तर तेही तुम्ही वापरू शकता. तर याची जर तुम्ही फवारणी केली, तर तेही तुम्हाला फायदेशीर ठरेल. पण परत एकदा तीच विनंती, की ही समस्या चालू होताना जर आपली फवारणी गेली, योग्य वेळेला गेली, तर आपल्याला फायदा आहे. बरोबर. समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जर फवारणी करायला गेले, तर फायदा तितकासा नाही. हं. ह्यासोबत जे तुम्ही अन्नद्रव्याचा आपला जो व्हिडिओ त्यामध्ये तुम्ही बारकाईने पहा, की अन्नद्रव्याचं जर एक संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं, तर ही मर, रोग, सुकवा किंवा फळांची जी काही गुणवत्ता आहे, याच्यावर आपल्याला समस्या येणार नाही. म्हणजे आपल्याला जो बुरशीनाशकावर जो काही खर्च करायचा आहे, बरोबर. तो आपला टाळला जाईल. बरोबर. आपल्या सजीवांमध्ये म्हणजे आपलंच मानवांचं उदाहरण पाहिलं, तर जर आपला आहार चांगला असेल, तर आपल्याला आजार येत नाही. तसंच पिकाचं आहे. मग बरोबर. कलिंगडामध्ये जर तुम्ही त्या अन्नद्रव्याचा व्हिडिओ बारकाईने पाहिला, ते जर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून किंवा अन्नद्रव्य एकात्मिक आणि संतुलित जर दिला असेल, तर मला नाही वाटत की तुम्हाला समस्या येईल कीड रोगाची. बरोबर. आणि जर तो व्यवस्थित आपण मॅनेज केलं, तर कीड रोग येणार नाही. बरोबर. आता शेवटच्या टप्प्यात परत एकदा मावा किडे, पांढरी माशी आहे, फुलकिडे हे डॅमेज करू शकतात. अळीची समस्या येते. बऱ्याच वेळा कलिंगडाच्या खोड पोखरणारी पण अळी येते कधी-कधी. तर ती समस्या येते. मग त्यासाठी तुम्ही इमामेक्टिन बेंझोएट सारखे घटक आहे किंवा क्लोरेंटिनिप्रोल सारखे घटक आहेत. परत एकदा पेगासस पांढरी माशीसाठी, उलाला माव्यासाठी किंवा जर काही टोलफेन पायराइड सारखे घटक आहे जे फुलकिड्यांसाठी, ते तुम्ही नंतर वापरू शकता आणि त्यातून तुम्हाला या किडीचं व्यवस्थापन आहे, तर ते चांगल्या पद्धतीने होईल. मला वाटतंय जी आपण चर्चा करायची हो. होती आपल्याला एकात्मिक कीड नियोजनाची किंवा रोग नियोजनाची, बऱ्यापैकी आपण पॉईंट त्यात कव्हर केलेत. पण तरी पण तुम्हाला वाटत असेल की जर कुठली समस्या तुम्हाला सतावते, तर नक्की तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा. आम्ही त्याचा प्रयत्न करू की त्या प्रश्नांची आम्ही त्याला हो. उत्तर देऊ, जेणेकरून तुम्हाला त्याचं योग्य समाधान मिळेल आणि तुमचं उत्पन्न वाढवायला बरोबर. मदत करेल. तर आज आपण इथंच थांबूया. मला वाटतं हो, तेजस, नक्कीच. असेच आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लोकशिवारला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे कोणी कलिंगडाचे शेतकरी आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्याचा फायदा होईल आणि त्यांचं सुद्धा उत्पन्न वाढवण्यासाठी मदत होईल. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.